नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 39. तुला केव्हापासून शेतीमध्ये रस यायला लागला? नाही म्हणजे तू शेतीमध्ये लक्ष घातलं ही चांगली गोष्ट आहे, पण निसर्गापुढे आपलं काही चालत नाही. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना अशा गंभीर प्रसंगी तयार राहावं लागतं. अनु, चहा टाक जरा. प्रल्हाद त्याचं बोलणं हलक्यात घेत होता. बरोबर आहे तुझं, पण ज्यातून आपल्याला फायदा होत नाही तिथे उगाच रक्त आटवून काय उपयोग आहे? इतकी वर्ष झाली तू शेती करतो, तरी घरामध्ये नेहमी पैशाची तंगी असते. अक्षय आपली पानं बरोबर खोलत होता. तुला पैशाची तंगी दिसते, पण घरातील जबाबदाऱ्या दिसत नाही. हे घर उभं करण्यापासून ते तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करेपर्यंत त्याने एकट्याने केलं आहे. तरी तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. एखादा बाप करणार नाही ते एकट्या प्रल्हादने करून दाखवलं आहे. ते दिसत नाही तुला? सुलोचनाबाईंचा पारा चढत चालला होता. वातावरण तापत चाललं होतं. हे सर्वांनी जाणलं होतं. चहा घे दादा. अनुने त्याच्या हातात कोप दिला. शारदाला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली होती. प्रत्येक वेळी एकच गोष्ट ऐकवण्याची गरज नाही आई. दादाने जे काही केलं ते त्याच्या मनाने केलं होतं, कारण त्यांना स्वतःचा मोठेपणा दाखवायचा असतो. आम्ही सांगितलं नव्हतं की आम्हाला कॉलेजमध्ये शिकवा. माणूस स्वतः हुशार असेल तर तो स्वतःच्या हिमतीवर काहीही करू शकतो. दादाने मला शिक्षण दिलं नसतं तरी मी माझ्या कर्तृत्वाने मोठा झालो असतो, पण दादासारखं दिवसभर शेतात फुक्कटचा राबत बसलो नसतो. अक्षय पहिल्यांदा असं बोलत होता, ज्याचा सुलोचनाबाईने चांगला धसका घेतला होता. सुलोचनाबाई पुढे काही बोलणार तसं प्रल्हादने त्यांना रोखलं. तुझं बोलून झालं असेल तर आता मुद्द्याचं बोल. प्रल्हादची सहनशक्ती संपुष्टात आली होती, तशी अक्षयची जीभ जड झाली. पण यावेळी सोनाली थांबणार नव्हती. स्पष्टच बोलते दादा, आम्हाला शेतीमध्ये अर्धा हिस्सा हवा आहे, सोनाली म्हणाली. तसा प्रल्हादच्या हातात असलेला चहाचा कप गळून पडला. आपण जे ऐकलं त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तुम्हाला हिस्सा कशाला हवा आहे? ही जमीन आपलीच आहे. मी हे कष्ट तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी शेतीचं अर्ध उत्पन्न द्यायला तयार आहे, पण पुन्हा माझ्यासमोर वाटणीचा विषय काढायचा नाही. प्रल्हादला भरून आलं होतं. तसा शारदाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. यावेळी दोन्ही भावांमध्ये बोलणं तिला प्रशस्त वाटलं नव्हतं. आम्हाला तुटपुंजी रक्कम नको आहे. आजकाल जमिनीला चांगला भाव मिळत आहे. कित्येक शेतकरी जमिनी विकून बक्कळ पैसा कमवतात. मी तर म्हणतो तू पण तुझ्या हिश्श्याची जमीन विकून टाक आणि काहीतरी बिझनेस सुरू कर. अक्षयच्या अशा बोलण्याने प्रल्हादच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. खबरदार, पुढे एक शब्द जरी बोलला तर. तू विचारही कसा केला की मी जमीन विकायला तयार होईल? त्यापेक्षा तू माझा जीव मागितला असता तर तो मी हसत दिला असता. प्रल्हादचे डोळे भरून आले होते. सख्खा भाऊ, पक्का वैरी. तुझा बा मेल्यानंतर तुझा चुलता पण असाच वागला होता. शेवटी त्याचे वाईट गुण तुझ्या अंगात आले तर. पण माझीच चूक झाली. तुझ्या जन्माच्या वेळी तुला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं. निदान आज हा दिवस तरी पाहायला मिळाला नसता. सुलोचनाबाईने डोळ्यांना पदर लावला. तसे अनुने त्यांना सावरले. शांत व्हा तुम्ही. आईची अवस्था तुम्ही पाहत आहात ना. उगाच त्यांना त्रास होईल असे वागू नका. शेवटी
शारदाला राहावले नाही, म्हणून तिला मध्ये तोंड घालावे लागले. हा आमच्या दोघा भावांमधील प्रश्न आहे. तुम्ही मध्ये बोलू नका. मला माझ्या वाटणीची 25 एकर जमीन हवी आहे. बाकी मला काही माहीत नाही. अक्षय आता चांगला तापला होता. माझा जीव गेला तरी मी जमिनीचे तुकडे होऊ देणार नाही. वाटलंच तर मी अख्खी जमीन तुझ्या नावावर करतो, पण ती विकायची नाही हे तुला लेखी द्यावं लागेल. प्रल्हादने त्याच्यासमोर हात टेकले होते. असं असेल तर मला कोर्टाची पायरी चढावी लागेल. तुम्ही विसरत आहात की वडिलांच्या जमिनीवर दोन्ही भावांचा समान अधिकार असतो. हे वहिनीला चांगलं माहीत असेल, म्हणून सांगतो, मला अर्धा हिस्सा द्या. त्यानंतर मी या घराचा उंबरासुद्धा चढणार नाही. अक्षय माघार घ्यायला तयार नव्हता, पण प्रल्हाद आतून पूर्णपणे तुटला होता. आपला भाऊ इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. सुलोचनाबाई तर पूर्णपणे खचल्या होत्या. मी ऐकलं आहे की नवीन कायद्यानुसार मुलींचा प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार असतो. त्या अनुषंगाने मला पण जमिनीमध्ये हिस्सा हवा आहे. माझ्यासोबत आईसुद्धा या जमिनीची बरोबरीची हकदार आहे. म्हणून हिस्से करायचे असतील तर 4 करा. अनुने पहिल्यांदा तोंड उघडलं होतं, म्हणून अक्षय आणि सोनाली भडकले. पाहिलं अक्षय, तुझ्या लहान बहिणीला हिस्सा हवा आहे. तुझे घरचे दिसताच तसे नाही. वेळ आल्यावर जो तो आपले रंग दाखवत आहे, सोनाली म्हणाली. काय करणार वहिनी, घरातील लहान मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात. तुम्ही जर तुमचे रंग दाखवले नसते तर मला असं बोलायची वेळ आली नसती. अनुचे बोलणे सोनालीला चांगले लागले होते, म्हणून तिने रागाच्या भरात तिच्या कानाखाली वाजवली. सोनाली, खबरदार तिच्या अंगाला हात लावला तर. आता शारदाचा पारा चांगला चढला होता. मोठ्यांसोबत कसं बोलावं याची शिस्त नाही. या मुलीने संस्कार विकून खाल्ले आहे. सोनाली तिच्यावर ओरडली. अनु बिचारी अश्रू गाळत होती. संस्कारच्या वार्ता तुझ्या तोंडून शोभत नाही. तुमचं आत्ताचं वागणं दुश्मनांना लाजवेल असं होतं. त्यामुळे तू अनुकडून समजदारीची अपेक्षा ठेवू नको. तिच्यावर हात उचलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. नशीब तिचा हात उठला नाही, नाहीतर तुला कुठे तोंड दाखवायला जागा उरली नसती. शारदा चांगलीच भडकली होती. हे पहा वहिनी, आम्हाला कोणतेही वाद घालायचे नाही. आमचा हिस्सा आम्हाला द्या, त्यानंतर आम्ही हे घर सोडून कायमचे निघून जाऊ. अक्षय अजूनही आपल्या मतावर ठाम होता. ठीक आहे, तुम्हाला हिस्सा हवा आहे ना? मिळेल, अगदी रितसर मिळेल. पण असा नाही. रितसर कोर्टात तुमच्या वडिलांच्या जमिनीचे 4 हिस्से होतील. त्यानंतर तुम्हाला तुमचा हिस्सा मिळेल. तोपर्यंत या घरात तुमचे स्थान पाहुण्यांसारखे असेल. कारण विसरू नका, हे घर माझ्या नवऱ्याचं आहे. त्यामुळे या घरात चुकून जरी आवाज वाढवला तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. धक्के मारून या घरातून हकलून देईल. शारदाचा रौद्र अवतार पाहून दोघे घाबरले होते. त्यामुळे दोघे खालीमान घालून आपल्या रूममध्ये निघून गेले. त्यांना फक्त जमीन हवी होती. बाकी त्यांना कशाचं देणं घेणं नव्हतं. वहिनी, मी मुद्दाम केलं नाही वहिनी. मी दादासाठी बोलत होते. आम्हा दोघींचा हिस्सा आम्ही दादांच्या नावावर करायला तयार आहोत. आम्हाला फक्त दादा हवा आहे, बाकी काही नको. अनु मोठमोठ्याने रडायला लागली होती. मला माहीत आहे अनु, आधी तू शांत हो पाहू. सर्व काही ठीक होईल. आपली जमीन कुठेही जाणार नाही, शारदा म्हणाली. पण पुढे काय करायचं हे तिलाही माहीत नव्हतं. प्रल्हाद आणि सुलोचनाबाई
यांची अवस्था त्या दोघांना सावरायचे होते. अवकाळी पावसापेक्षा यावेळी अवस्था बिकट झाली होती, कारण आपलीच रक्ताची नाती परकी झाली होती. जमिनीच्या हव्यासापोटी सक्का भाऊ वैरी झाला होता. ज्याला आपल्या भावाचे कष्ट, त्याग दिसत होता तो फक्त पैसा. अक्षयने घरात घडलेला प्रकार जसाच्या तसा सोमनाथला कॉल करून सांगितला होता. त्यामुळे त्याचा पारा चांगलाच चढला होता, कारण अक्षयला जमिनीविषयी जास्त माहिती नव्हती. त्यामुळे पुढे होणारा तोटा त्याला दिसत नव्हता, जो सोमनाथच्या कुरापती डोक्याने हेरला होता. म्हणून त्याचे करोडो रुपये कमवण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहणार होते. त्याने रागात कॉल कट केला व खुर्चीवर बसला. या अक्षयला एक काम धड करता येत नाही. लक्ष्मी माझ्या माथ्यावर टिळक लावायला आली होती, पण या अक्षयने माझ्या डोक्यावर हंडाभर पाणी ओतलं. सोमनाथ हात चोळत बसला. अरे झालं तरी काय, ते तरी सांगशील. कशापायी डोक्यात राग धरून बसला आहे? एकनाथ त्याच्या समोर बसले होते. दोघे नवरा बायको डोक्यावर पडले आहे. जमिनीसाठी घरात वाद घालत बसले. मग काय, आई आणि बहीण हे जमिनीमध्ये हिस्सा मागत आहे. आता आमच्या वकील वहिनी जमिनीची रितसर वाटणी करणार आहे. त्यानंतर माझ्या हाताला धतुरा सुद्धा लागणार नाही. सोमनाथचा पारा चांगलाच चढला होता. सुलोचनाने वकील सून करून आणली आहे, तर तिच्या शिक्षणाचा फायदा करून घेतल्याशिवाय ती राहणार नाही. तू कशाला काळजी करतो? त्यांनी काहीही केलं तरी त्यांना अक्षयचा हिस्सा द्यावा लागणार आहे. एकनाथ म्हणाले, मी जमिनीचे 7-12 उतारे काढले आहे. कायद्यानुसार पाहिलं तर अक्षयच्या नावावर मोजकीच जमीन येत आहे. त्यामुळे माझ्या हाती जास्त पैसे येणार नाही. आणि त्यात दोघे नवरा बायको एक नंबरचे लालची आहे. मी पाहीन तर पाहीन, नाहीतर या व्यवहारातून लक्ष काढून टाकेन. यांच्या पायी मी कशाला घेण्यान देण्याचं फिरत बसू? असं बोलून सोमनाथ बाहेर जाण्यासाठी निघाला. तुला कसं समजत नाही सोमा? प्रत्येक गोष्ट पैशात मोजायची नसते. सुलोचनाने दोन्ही मुलांच्या जीवावर लय उड्या मारल्या होत्या. आता जेव्हा दोन्ही भाऊ जमिनीसाठी एकमेकांच्या जीवावर उठतील, तेव्हा तिला भावकीत तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि तेच मला पाहायचं आहे. त्यावेळी अख्ख्या समाजापुढे तिने मला खाली मान घालायला लावली होती. त्यावेळी मी जे केलं होतं तेच आता तिचा धाकटा मुलगा करत आहे. आता पाहू ती आपल्या मुलाची समजूत कशी काढते ते. तिच्या घरातील सुख शांती नाहीशी होत आहे, यातच मी समाधानी आहे. एकनाथ यांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता. तुझा बा बरोबर बोलत आहे. ती अवदसा अख्ख्या गावासमोर तुझ्या बाला लालची म्हणाली होती. आता तिच्या मुलाने तुझ्या बाचा तोच गुण घेतला आहे. आता तिला समजल लालची कोण आहे ते. शेवटी देव असतो म्हणून पोराने चुलत्याचे गुण उचलले आहेत, वंदना म्हणाली. म्हणून दोघे हसायला लागले. मंदा स्वयंपाकघरातून तिघाचं बोलणं ऐकत होती. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं होतं. देशमुख यांच्या घरामध्ये अवकळा पसरली होती. जे झालं त्यावर प्रल्हादचा अजूनही विश्वास बसत नव्हता. आपली फॅमिली आणि जमीन याभोवती त्याचं आयुष्य फिरत होतं. याशिवाय जगण्याची तो कल्पनाही करू शकत नव्हता. शारदा बेडरूममध्ये आली तर प्रल्हाद आपल्याच विचारात हरवला होता. तिने सुलोचनाबाई यांची कशी तरी समजूत काढली होती, पण प्रल्हादची समजूत कशी काढावी हेच तिला समजत नव्हते, कारण यावेळी तो आतून पूर्णपणे तुटला होता. प्रल्हाद, शारदाने
त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने नजर वर करून तिच्या दिशेने पाहिलं. त्याच्या डोळ्यातील पाणी तिला असह्य करत होतं. ती तशीच त्याच्या शेजारी येऊन बसली व त्याला आपल्या मिठीत घेतले. यावेळी त्याला आधार देण्यासाठी तिच्याजवळ शब्द नव्हते. हरलो मी शारदा, हरलो. प्रल्हादचा कंठ दाटून आला होता. मी तुम्हाला कधीच हरून देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. शारदा प्रेमाने त्याला गोंजारत होती. कितीतरी वेळ तो तसाच तिच्या मिठीत विसावला होता. त्यातच कधी त्याचा डोळा लागला त्याचं त्यालाही समजलं नाही. ती तशीच त्याला आपल्या छातीशी कवटाळून थोपटत होती. पण यावेळी तिच्या डोक्यातील विचारचक्र थांबायचं नाव घेत नव्हतं. तिला काहीही करून या प्रकरणाचा छडा लावायचा होता. कारण ती प्रल्हादला असं तुटताना पाहू शकत नव्हती. पण काहीही झालं तरी जमीन तर ती कोणाच्या घशात जाऊ देणार नव्हती. यासाठी तिला काहीही करावं लागलं तरी ती मागे हटणार नव्हती. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.